चॅनल. मी आहे श्रुती आणि तुम्ही पाहत आहात श्रुती जय ब्लॉग्स. तर श्रुती आणि जय स्टार्ट करणार आहे खूप स्पेशल जर्नी, जी की आहे वेट लॉस जर्नी, 10 डेज वेट लॉस जर्नी, जी खूप डिफिकल्ट आहे, रिस्की आहे, पण आपण हे सगळं करणार आहे अंडर गायडन्स. त्यामुळे ज्याला पण वेट लॉस मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी या सिरीज मध्ये आमच्या नक्कीच कनेक्टेड राहावं. त्यांना खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहे. खूप काही गोष्टी आम्ही शेअर करणार आहे तुमच्यासोबत एकदम ऑनेस्ट वे मध्ये, की कसं काय रुटीन सेट करायचं, कसं काय प्लॅन करायचं. आणि 10 डेज मध्ये वेट लॉस होणं हे पॉसिबल आहे, बट रिस्की सुद्धा तितकंच आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित सगळं काही फॉलो केलं तर इट इज पॉसिबल इन अ सेफेस्ट वे. तर तुम्ही नक्की जॉईन करा आम्हाला आणि नक्की ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून बाकीच्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण थोडीशी हेल्प होईल. या जर्नीमध्ये आम्ही तुम्हाला आमचं सगळं प्लॅन शेअर करणार आहे. मी श्रुतीला गाईड करणार आहे. तर गाईज, सकाळचा असा हेल्दी मील स्टार्ट झालेला आहे. आपला हेल्दी डे स्टार्ट झालेला आहे. स्वीट ओट्स लवर, स्वीटीला पण ओट्स खूप आवडतात. मँगो फ्लेवर्ड ओट्स आहेत. सो लेट्स स्टार्ट अ डे विथ अ हेल्दी मील. सो गाईज, आता टाइम आहे आफ्टरनून मील्स आणि आफ्टरनून मील मध्ये मी घेणार आहे 250 ग्राम आणि व्हेजीज मध्ये मी घेणार आहे टोमॅटो आणि कॅप्सिकम. हे थोडंसं टँगी चिकन बनणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर चिकनला लेमन, ब्लॅक पेपर याने मॅरिनेट करायचं. त्यानंतर 1 स्पून घी मध्ये व्हेजीज फ्राय करायचे आहेत आणि मग चिकन त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि हा झाला तुमचा हेल्दी चिकन बाउल रेडी. तर आज आमचा डे 1 आहे वर्कआउटचा आणि खूप पाऊस पडताना सुद्धा आम्ही विदाऊट स्किप करता आम्ही चाललोय. तर यालाच बोलतात मोटिवेशन. गाईज, तुम्ही पण मोटिवेटेड व्हा आम्हाला पाहून. तर चला भेटूया जिम मध्ये. फर्स्ट डे असल्यामुळे कमी एक्सरसाइज करायला लागेल, कारण अचानक मध्ये जर केलं ना इंजुरी वगैरे चान्सेस असतात आणि बॉडी पण पेन करते. व्हिडिओ स्टार्ट केल्यावरतीच थांबवली. वर्कआउट कम्प्लीट, बट गाइज डोंट स्किप दिस पार्ट. स्ट्रेचिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. बॉडी रिलॅक्स करायला, मसल्सला रिकवर व्हायला स्ट्रेचिंग खूप हेल्प करते. Hello, like, share and subscribe to my friend's channel if you are into fitness and lifestyle vlogging. He is the only one to follow. थँक्यू. तर जिम वरून डायरेक्ट आम्ही आता आलो आहे मॅक्स मध्ये, कारण सेलचं नाव ऐकून मला कंट्रोल होत नाही आणि 1च तास राहिला होता फक्त बिलिंग क्लोज व्हायला. स्टील आम्ही इथे आलोय. आता इथून मी फक्त कुर्तीज परचेस केल्यात, कारण पॅन्ट्स वगैरे ट्रायल करायला टाइम नव्हता, त्यामुळे कुर्तीज घेतल्यात. आणि झालं असं की काउंटर्स सगळे ऑफलाईन गेले होते, त्यामुळे आमचं बिलिंग व्हायला खूप इश्यू झाला, खूप टाइम गेला. कारण फक्त ऑफलाईन पेमेंट अवेलेबल होते, त्यामुळे कॅश आम्ही जास्त आणली नव्हती, म्हणून काही गोष्टी मी कॅन्सल करून 2-3 गोष्टी घेतल्या आणि बिल केले. आता या साईडने मी कधीच आले नव्हते आणि आज फर्स्ट टाइम आले, त्यामुळे पाहिलं की लेडीज पार्किंग फुल पिंक कलर मध्ये आहे. फायनली घरी पोहोचलो आणि ते सुद्धा भिजून. खूप जास्त पाऊस होता. भिजले तुम्ही? ती अजून पण झोपली ना वाटतं. मस्त झोप झाली तिची. ओय छान बोलले की जस्ट पावसाला झाला आणि तुम्ही आले करून रेनकोट वगैरे काय नेलं नव्हतं ना डिक्कीत. ती खूप हे झालती, तिला मी उठवायचा खूप उशीर झाला. मोना आणि मी दोघं गेलो होतो, त्यामुळे स्वीटी श्वेता सोबत मस्त अशी रेन एन्जॉय करत होती घरात. तर खूप भिजून आली आहे. वर्कआउट केल्यानंतर आहे ना, तिला मी नको बोललो होतो बाहेर नको जाऊ, अगोदर घरी जा आणि मील कर, हेल्दी मील कर, त्याच्यामुळे तुला प्रोटीन रिकव्हरी होईल. प्रोटीन मील कर. तर माझं ऐकलं नाही आणि भिजून आली. आता जर आजारी पडली तर तरी पण मी रेग्युलर वर्कआउट करणार आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. रेग्युलर मील्स फॉलो करणार आहे. सो गाईज, आता मी चेंज करते, गरम गरम कॉफी पिते, स्वेट वगैरे घालते.
बिकॉज आता डिनर बनायला वेळ आहे आणि मला खूप भूक लागली, त्यामुळे मी माझं वे प्रोटीन घेतेय. हे युजली पोस्ट वर्कआउट घेतात, ज्याने मसल रिकव्हरी होते आणि यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे पण वाटतं, जेणेकरून तुम्ही जंक खाणं अवॉइड करा. तसं बाकी पण याचे खूप सारे फायदे आहेत. जर तुम्हाला हवं असेल की मी तुमच्यासोबत ते शेअर करावे तर मला कमेंट करा. मी आता हे आहे सोया चंक्स, जे की मी ऑनलाईन ऑर्डर केले. आता मी याचीच भाजी बनवणार आहे, ते पण एकदम हेल्दी वे मध्ये. तर हे झालं आहे आपलं डिनर मील रेडी, ज्याच्यामध्ये एक रोटी आणि हेल्दी सोयाबीन सब्जी आहे. यामध्ये पण मी बिलकुल पण ऑइल यूज केलेले नाहीये. जस्ट 1 स्पून घी मध्ये मी टोमॅटो, ऑनियन हे फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेसे स्पाइसेस टाकले आणि सोयाबीन ऍड केले. आता माझ्यासाठी ॲज अ प्रोटीन मी सोयाबीन यूज केलेला आहे, पण माझे हस्बंड बनवतात ते स्वीट कॉर्न, कॅरेट वगैरे सगळं ऍडेड असणार आहे. याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता आमचा हेल्दी डिनर कंप्लीट झालेला आहे. उत्कर्ष आला आहे, स्वीटी सोबत खेळतोय. असा होता आमचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय.